नमस्कार. ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. तुम्हीच बघितलंत की प्रतिमा त्याला ॲडमिट केलेलं असतं. डॉक्टर रिपोर्ट चेक करतात आणि डॉक्टर बोलतात की सिव्हिअर ॲनिमिया आहे, म्हणजेच हिमोग्लोबिन लेवल खूप कमी झालेली आहे. तसं अश्विन देखील बोलतो आणि प्रवीरच त्याच वेळेस बोलतो लगेच की प्रियाची देखील ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. मी तिला लहानपणी असताना चेक केलं होतं, तिला बोलवून घ्या. तसं तो बोलून घेण्यासाठी तिला फोन देखील करतो. त्यावेळेस फोन स्पीकर ऑन करून ठेवण्यात येतो आणि सर्वजण तिला फोर्स करतात की जा लवकर, तुला आईला गरज आहे. तर ह्या प्रियाला प्रश्न पडतो की आता मी कशी जाऊ? मी तर कॅच होईल, मी तर पकडला जाईल. की ब्लड टेस्ट केली तर त्यांना लगेच कळलं की मी ओ निगेटिव्ह नाही. आता काय करावं? सर्वजण फोर्स केल्यानंतर ती घरातून बाहेर पडते. रविराज ती यायची वाट बघत असतो, कारण सर्वजणच वाट बघत असतात की आल्यानंतर हिला ब्लड भेटेल. सर्वजण चिंतेत असतात, व्याकुळ असतात. हिची तब्येत खूप खालावत असते. तसं अश्विन बोलतो देखील की BP डाऊन होत आहे, लवकरात लवकर आपल्याला ब्लड द्यावं लागेल. इकडे वेळ काढूपणा ही करत असते, कारण हिला ब्लड टेस्ट करून ब्लड द्यायचंच नसतं. शेवटी तिची आई ती नसतेच ना. सर्वजण खूप फोन करतात, पण प्रिया पहिल्यांदा फोन उचलते, पण नंतर फोनच उचलत नाही. ती फोन डेड झाला म्हणून अशी कारणं सांगू लागते नंतर आल्यानंतर. तर अश्विन अक्षरशः मान खाली घालतो. त्यावेळेस अर्जुन सुचवतो की कुसुम जेव्हा सांगत होती की तू ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेस प्रतिमा त्यांनीच तुला ब्लड दिलं, त्याच्यात दोघींचा ब्लड ग्रुप सारखाच आहे. त्या पद्धतीने सायली ब्लड प्रतिमा त्याला देते. आता ही गोष्ट जेव्हा फोनवरून अर्जुन घरी सांगत असतो त्यावेळेस ही प्रिया ऐकते आणि वेळ काढूपणा आपला फायदेशीर ठरला असं तिच्या मनात फुटतं. तिला खूप आनंद होतो. तसं ती आल्यानंतर अश्विन देखत नाटक देखील करते की फोन डेड झाला होता. त्यावेळेस अश्विन म्हणतो चल जाऊ दे म्हणून. इकडे ब्लड का दिलं नाही यावरून प्रियावर खूप सारे प्रश्न ती डायरीमध्ये लिहित असते. ती डायरी नेमकी ती खाली घेऊन येते आणि ती डायरी नेमकी प्रिया वाचते. आता ज्यावेळेस पुन्हा आठवण आल्यानंतर खाली येते तर तिला ती डायरीमधलं ते पान दिसत नाही. ती प्रियावर संशय व्यक्त करते. तसं अर्जुन लगेच प्लॅनिंग करतो की आपण धुलिवंदन साजरी करायच्या दिवशी रक्तदान शिबिर ठेवूयात आणि हिचं ब्लड काही करून आपण चेकच करूयात.